खूपच सोप्या पद्धतीने आणि अगदी 5 मिनिटात तयार होणारा पोटभरीचा असा नाश्ता म्हणजे मसाला शेवई. काही विशेष टिप्स वापरून इतक्या मोकळ्या आणि लुसलुशीत शेवया कशा तयार करायच्या त्या आपण लगेच बघूया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा. नमस्कार. फ्लेवर टेल्स विथ सुखदा या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी सुखदा मनापासून स्वागत करते आणि अतिशय सोप्या रेसिपीला सुरुवात करते. चला तर मग मसाला शेवई करण्याकरिता आपण इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलं. तेल कुठलंही वापरा आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून ती पूर्ण फुटली, की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं. आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे शेंगदाणे घालून घेऊ आणि छान तळून घेऊ. शेंगदाणे छान असे सुरुवातीला तळून घेतले, की ते भरपूर वेळ कुरकुरीत पण राहतात आणि चवीला तर फारच छान लागतात. शेंगदाणे छान व्यवस्थित तळल्या गेले आहेत. बघा मस्त रंग आला आहे त्याला. आता आपण यामध्ये 5 ते 6 कढीलिंबाची पानं बारीक चिरून घेतली आहे, ती घालून घेऊ आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे. मी यात वेगळं तिखट घालणार नाही आहे, त्यामुळे मी इथे 2 मिरच्या वापरल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. छान थोडंसं 15-20 सेकंद झाल्यानंतर लगेचच आपण यामध्ये तुम्हाला जेही भाजी आवडेल ती तुम्ही घालू शकता. मी यात गाजर आणि कांदा वापरला आहे. यामध्ये इव्हन स्वीट कॉर्न जरी घातले तरी फार छान लागतात. तुम्ही दाणे स्किप करून स्वीट कॉर्न नक्कीच वापरू शकता. आता आपल्याला 1 मिनिटाकरिता परतवून घ्यायचं आहे. मसाला शेवई बनवण्याकरिता मी इथे या ज्या शेवया आहेत या विकतच्या वापरल्या आहे. मार्केटमध्ये जे साध्या शेवईचं पॅकेट मिळतं बस अगदी तेच वापरलं आहे. रोस्टेड वापरू नका. स्पेशली फोडणीच्या शेवया करणार असाल तर रोस्टेड शेवया अजिबात वापरू नका, कारण ते चिकट होण्याची शक्यता असते. आता आपण या शेवया जवळपास 2 मिनिटाकरिता व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत. एकदम छान असा परफेक्ट रंग आला आहे. बघा काय मस्त दिसतायत. बस या रंगावरती आपल्याला या परतवायच्या आहेत. शेवया एकदम परफेक्ट कलरवरती परतवून झालेल्या आहे. यामध्ये आता आपण अर्धा चमचा हळद घालू आणि परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ, म्हणजे हळद ही सगळीकडे सारखी लागेल. आता आपण यामध्ये अर्धा चमचा साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित एकत्र करून घेऊ. शेवयांचा रंग एकदम परफेक्ट आला आहे, मस्त दिसतायत. आता आपण यामध्ये थंड पाणी घालून घेणार आहोत. मी इथे अजिबात गरम पाण्याचा वापर केलेला नाही आहे. फोडणीच्या शेवया सुटसुटीत होण्याकरिता आपण इथे 1 वाटी शेवई वापरली होती आणि बस फक्त शेवई बुडेल इतकंच आपल्याला पाणी घालायचं आहे. जास्त पाणी घालू नका. पाणी घातल्यानंतर आपण छान एकत्र करून घेऊ आणि फक्त 1 मिनिटाकरिता झाकण ठेवून घेऊया. एकदम मस्त वाफ आली आहे. बघा किती सुटसुटीत झाले आहे. याचं फक्त टायमिंग महत्त्वाचं आहे. जे आपण भाजतो तेव्हा आपल्याला थोडं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर त्या शेवया कच्च्या राहिल्या तर नक्कीच त्या चिकट होतात. त्यामुळे भाजायचं टायमिंग स्किप करू नका. आणि बस 5 मिनिटात आपल्या शेवया तयार झाल्या आहेत. बघा किती सुटसुटीत झाल्या आहेत एकदम. बरं तुम्ही फोडणीच्या शेवया कशा करता हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू मस्त हेल्दी आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक यू.